आपल्या संस्थेअंतर्गत आपण इथे क्लासेस घेणार आहोत. महिला प्रशिक्षण, शिलाई मशीनचे क्लासेस. तिथे शेतात जाणाऱ्या महिला कोण कोण आहे? आपल्या शेतामध्ये आपल्याला रोज काय असतात? 200 रुपये. 11ला जातो आपण, 5ला वापस येतो, आपल्याला 200 रुपये भेटते. बरोबर आहे की नाही? तिथे कॉलेजच्या काही मुली असेल, आपण पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत एज्युकेशन घेतो, त्याच्या पुढे D.Ed करतो. पण शिक्षण घेणे चांगलं आहे, वाईट नाही आहे. पण आपल्याला नोकरी लागण्याची गॅरंटी असते तर आपली अपेक्षा असते की आपण शिकल्याच्या नंतर नोकरी लागा, 2 पैसे इन्कम करावं. बरोबर आहे की नाही? पण लागतात का? पहिले तुम्ही सांगितलं आपल्याला शेतात जाऊन आपल्याला 200 रुपये कमवतात. पण हे जे प्रशिक्षण घेण्याचं जे कारण असतं तिथं ते महिला प्रशिक्षण शिलाई मशीनचा क्लास आणि ते देणार आहे. आणि क्लास दिल्याच्या नंतर जे तुम्ही काही सुशिक्षित बेरोजगार महिला असो या मुली असो, तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी रोजगार भेटावा. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. याच्यात शिलाई झालेली महिला कोण आहे? शिलाई काम करतात. काही तुम्ही शिलाई काम करता, रोजचे 2-3 ब्लाऊज शिलाई तुम्ही किती कमवू शकता? 600-700 रुपये. किती जोरात सांगा? 600-700. त्याने एका दिवशी 600-700 रुपये कमवू शकता. जर त्याने ऑनलाईन जर काम केलं आणि ब्लाऊज जर शिवले तर. आणि शेतात जाणारी महिला किती कमवायला लागली? 200 रुपये. म्हणजे सांगा, तो काम चांगला आहे की हा काम चांगला आहे? माझा बोलण्याचा दृष्टिकोन तेच की आपल्याला ते शिलाईचं काम करणे, शिलाईचं काम करून ते शिकणे आपल्याला आणि पुढच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2 पैसे इन्कम करणे. म्हणजे माझा दृष्टिकोन, तुम्ही जे बेरोजगार महिला आहे तुम्हाला याच्यामध्ये रोजगार भेटेल. आणि हा क्लास झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑनलाईनचं प्रमाणपत्र देणार आहे. आणि या प्रमाणपत्राचे लाभ सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जसं पंचायत समिती असतात आपल्याला, पंचायत समिती, जिल्हा परिषद, समाज कल्याण, जे काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत काही निधी येतात महिलांसाठी. उदाहरणार्थ आपली पंचायत समिती आहे, पंचायत समितीला जर आपली शिलाई मशीनचे जर अर्ज लावले, आपल्याला ते प्रमाणपत्राची अट टाकतात. त्याच्यामध्ये प्रमाणपत्र, KYC डॉक्युमेंट्स आपल्याकडे प्रमाणपत्र असले, आपण जर अर्ज लावले पंचायत समितीकडून आपल्याला मशीनचा कोटा भेटतात. हे शासकीय लाभ, आपला पर्सनल लाभ आहे. हा पर्सनल लाभ आपल्या पंचायत समितीच्या अंतर्गत. तुम्ही म्हटले बा मला शिलाई मशीन काम आहे, माझा तर एक छोटा मोठा उद्योग चालू आहे शिलाईचा, मला शासनाकडून लोन घ्यायचं आहे. तर कसं बँकेमार्फत तुम्ही उद्योगी लोन काढू शकता. ते जिल्हा लेवल एक उद्योग भवन असतात, MSME डिपार्टमेंट म्हणून त्याला, तिथे पण आपल्याला उद्योगी लोन भेटू शकतात. अशा प्रकारे तुम्ही शासकीय लाभ पण याच्यामध्ये घेऊ शकता. तुम्हाला माहिती समजली असेल की आपल्याला शिलाईचं काम करणे शिकणे तो आणि एक रोजगारच्या स्वरूपात एक रोजगार अवेलेबल करून घेणे आणि 2 पैसे आपल्याला इन्कम मिळतात. काही समजलं